आणि नाशिक पूर्वचे आमचे पहलवान तडफदार आमदार राहुल ढिकलेजी कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम. आपला आमदार आपल्या हक्काचा आमदार, जनसेवेसाठी सज्ज असणारा नेता राहुल भाऊ ढिकले. सुंदर नेतृत्व निडर कर्तृत्व आहे कार्य ज्याचं दमदार नाशिक जिल्ह्यात. आज आपण बोलणार आहोत नाशिकचे लाडके आमदार, समाजसेवेचा ध्यास आणि संघर्षाला यशस्वी तोंड देणारे योद्धा आमदार राहुल ढिकले यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. वडील स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले यांचा नगराध्यक्ष ते महापौर व खासदार असा राजकीय वारसा असलेला प्रेरणादायी आशीर्वाद, परिवाराची सर्व बंधूंची साथ आणि मेहुणे सुनील खुणे साहेबांचं मार्गदर्शन यांच्या बळावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. चला जाणून घेऊयात त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची कहाणी. महापौर केसरी असलेल्या राहुल ढिकले यांनी 2012 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून पहिली निवडणूक जिंकली आणि दुसऱ्याच वर्षी स्थायी समिती सभापती बनले. नाशिक शहरात कुंभमेळा, गोदावरीच्या सेवेसह त्यांनी अनेक विकास कामांना गती दिली. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर पहिले आमदार म्हणून त्यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची सुरुवात केली. यामध्ये कुंभमेळा भरत असलेल्या तपोवन इथं महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी भव्य दिव्य 72 फूट असलेली प्रभू श्रीरामांची मूर्ती साकारली. तसेच संभाजीनगर रोडवरील अपघाती रस्त्यावर मिरची चौक ते नांदूर नाका उड्डाण पूल मंजूर करून सोबतच संभाजीनगर रोड आणि पेठ रोडचंही कॉन्क्रिटीकरण ठरलं. नाशिक रोड येथील सोमानी गार्डनसह जास्तीत जास्त समाज मंदिर आणि सभामंडप देखील उभारण्यात यश मिळवलं. परिवारासोबत स्वतःची धार्मिक वृत्ती असल्यानं अनेक मंदिरांच्या सुशोभीकरणात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हिरावाडी इथं अभ्यासिका, दिंडोरी रोड इथं अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं नियोजन, तसेच मळे परिसर असलेल्या शेतकऱ्यांकरता पाणी, रस्ते आणि वीज समस्यांचे निराकरण करत अशा विकास कामांनी जनतेचं मन जिंकलं. पक्षाने त्यांच्या या विकास कार्याची दखल घेत पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली आणि आमदार राहुल ढिकले प्रचंड मताधिक्यानं पुन्हा विजयी झाले. आगामी कुंभमेळ्यासाठी राहुल ढिकले प्रयागराजच्या धर्तीवर भव्य दिव्य असं नियोजन देखील करत आहेत. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गोदावरी स्वच्छता आणि साधू महंतांच्या सुविधांसाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या अशा विकास कामांच्या कार्यावर त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना एका गंभीर आजारानं जखडलं असता ढिकले घराण्याची कोणत्याही परिस्थितीला लढण्याची परंपरा, त्यांनी या आजाराला आपल्या पैलवानी भाषेत धोबी पछाड दिला. म्हणतात ना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. त्यांच्या या लढाऊ वृत्तीचं हे प्रतीक आहे. या संघर्षाला त्यांनी दिलेलं यशस्वी तोंड पाहून खरोखरच एक शेर आठवतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. संघर्ष का जो सामना करता वही संघर्ष योद्धा कहलाता है. म्हणून त्यांना नवीन पदवी बहाल करण्यात आली, संघर्ष योद्धा. परमेश्वराच्या कृपेने, परिवाराच्या पाठबळानं आणि मेहुणे खुणे साहेबांच्या मार्गदर्शनानं राहुल ढिकले यांनी पुन्हा उभारी घेऊन समाजसेवा अविरतपणे सुरू ठेवली. आज ते आपल्या प्रभू श्रीराम मंदिरा शेजारील कार्यालयातून प्रत्येक गोरगरिबाच्या समस्यांचं निराकरण करत असतात. राहुल ढिकले यांना सर्वसामान्यांचा आमदार आणि मित्रांचा दिलदार नेता म्हणून ओळखलं जातं. त्यांचा मोठ्या प्रमाणात युवक मित्र परिवार आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा त्यांचा छंद त्यांना जनमानसात वेगळी ओळख देतो. दोस्तीच्या दुनियेतला हा राजा माणूस खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयात आहे. आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाला आमचा सलाम, 9 न्यूज परिवाराचा सलाम. राहुल ढिकले यांच्यासारखे संघर्ष योद्धे समाजसेवा आणि विकासाच्या क्षेत्रात नाशिकसाठी खरे प्रेरणास्थान आहेत. आमच्या 9 न्यूज महाराष्ट्रच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संचालक किशोर बेलसरे.